ठिकाणी चटप साहेब मी थोडीशी दोन मी चटप साहेब आणि बच्चूभाऊ या बच्चूभाऊनी जे काही बऱ्याच दिवसापासून आंदोलनाचा लढा उभारला मी फक्त एक वकील आहे आणि न्यायालयाने जे निर्णय दिला त्याबद्दल मी संसदीय बोलणार आहे कारण न्यायालयाने दिलेला निर्णय हा संसदीय असतो. बच्चूभाऊनी माझ्या अगोदर त्या बाबतीत बोललेले आहे. मला एवढंच म्हणायचं की माननीय बच्चूभाऊ यांचा लढा त्यांची प्रत्येक वृत्तपत्रामध्ये बातमी झालेली आहे. 8 दिवस ते उपोषणाला होते त्याची सुद्धा बातमी झालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मुलगा मेला आई मरण पावली त्याची सुद्धा आत्महत्या करूनची बातमी झालेली आहे. परंतु न्यायालयाला या बच्चूभाऊंनी केलेल्या संपूर्ण आंदोलनाचा त्यांनी शेतकऱ्यासाठी महाराष्ट्रभर रान उठवलं आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखायात म्हणून दररोज बोलत गेले. याबद्दल कधी संसदीय कृती सुचली नाही का? माझा हा प्रश्न संसदीय पूजना याच्यामुळे आहे कारण न्यायालयाने आमची कोणतीही बाजू ऐकून घेतली नाही. भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार आणि 19 नुसार आम्हाला सुद्धा हे अधिकार आहे. ह्युमन राईट कमिशन नुसार आमच्याही मानवाधिकाराचं आतापर्यंत हनन झालेलं आहे, आमचं शोषण झालेलं आहे. यावर कधीच न्यायालयाने रिकोंडी नाही म्हणून हे न्यायालय शेतकऱ्याच्या ऐवजी व्यापाऱ्याचा ऐकतो की काय असा प्रश्न आज आम्हाला निर्माण झाला आहे. मी न्यायालयाला दिलेल्या आदेशाचा अवमान करत नाही पण न्यायालयाला सुद्धा निसर्गाच्या तत्वाच्या विरोधात न्यायदान करण्याचा अधिकार संविधानानं दिला नाही हे सुद्धा जज महोदयानं अत्यंत आनंदाने ऐकावं. माझ्या वकिली शास्त्रात सांगितलेलं आहे की न्याय जर न्याय तत्वाच्या विरोधात असेल तर त्याला झुगारून दिलं पाहिजे. अरे आमच्यावर आमचा बाप मरतोय, आमची माय विधवा होते. बच्चूभाऊ काय घरची संपत्ती वाढवण्यासाठी आणि आमदारी वाढवून ठेकेदारासाठी आंदोलन उभं केलेलं आहे. त्यांना ठेका मिळाला नाही म्हणून हे आंदोलन उभं केलेलं आहे. आणि आमच्या शेतकरी दररोज मरतोय, आमचा दिव्यांग मरतोय आणि आमच्या भाऊ मागच्या मी याच उच्च न्यायालय नागपूर या ठिकाणी एक रीट दाखल आहे शेतकऱ्या संदर्भात कारंजाची. शेट्टी साहेब या ठिकाणी 22/2000 मध्ये कारंजा काही उत्पन्न बाजार समितीमध्ये 24 लाखाचं माल विकून व्यापारी हा पैसे न देता पळून गेला. याकडे केस गेली, DDR कडे केस गेली, निकाल शेतकऱ्याच्या बाजूला लावला त्याची बाजू मी मांडली. आज रोजी 30 केस उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरमध्ये दाखल आहे. अरे 23 पासून माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही मिळाला न्याय. पण माझा बच्चूभाऊ आज शेतकऱ्यासाठी लढतोय. तुम्ही एका पेपरावरून आम्हाला नोटीस देता जज साहेब, त्याचा मला माथार या ठिकाणी विचार सद्बुद्ध करावं लागते. आदेशाबद्दल आम्हाला बोलता येणार नाही असं आपण म्हणतो कारण कंटेम्प्ट पिटिशन 1966चा जो कंटेम्प्ट ऍक्ट आहे त्यानुसार कोलकाता हायकोर्टच्या एका जजला सुद्धा न्यायालयाने जज म्हणजे भ्रष्टाचाराचे जजेसवर आरोप केले म्हणून जेलात टाकलं होतं. पण दिल्ली न्यायालयात झालं काय? करोडो रुपयाची माया एका जजच्या घरात निघली, त्याची कोणालाच खंता नाही, त्याच्याबद्दल बोलायला सुद्धा कोणी तयार नाही. याच नागपूर शहरामध्ये जस्टिस लोहिया यांची हत्या झाली. हे पोलीस प्रशासन ही व्यवस्था त्या जज महोदयाला सत्य मांडत होतं म्हणून न्याय देऊ शकलं नाही. ही नागवंशीय भूमी आहे, इथं नागावकरी लोक असतात. या ठिकाणचा हुंकार हा विश्वाला संदेश देणारा आहे म्हणून बच्चू भाऊचं हे आंदोलन विश्व परिवर्तक राहील, शेतकऱ्याच्या हिताचं राहील आणि न्यायाला सुद्धा या बाबतीत विचार करावा लागेल कारण शेतकरी हे काही जय जवान जय किसान म्हणायचं आणि एका पेपरच्या कातरणून आमच्यावर जीव मारणारा आदेश आणायचा. जज साहेब आमचा सुद्धा विचार करा. आमचे सुद्धा लेकर आमचे सुद्धा मायबाप बरोबरतात हो, शेतात जातात हो. आमचे वडील ज्यावेळेस सोयाबीन घेऊन जातात त्यावेळेस आमचा आडत्या बारदाना सुद्धा वापर देत नाही पण प्रचंड पैसे आमच्या ठिकाणी मारल्या जातात. मी आदरणीय चटप साहेब, माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या
वारंवार सभेला हजर होतो. बच्चू भाऊच्या तालमीत मागच्या 11 वर्षापासून शिक्षण घेऊन राहतोय. म्हणजे बच्चू भाऊच्या सोबत असणारे माणसं अत्यंत स्वतःसाठी नसून समाजासाठी घडणारे आहेत. हे सुद्धा न्यायालयाने सापेक्ष भावनेचा विचार केला असता आमची बाजू मांडून घेतली असती. म्हणजे एक बघा, आम्ही रस्ता अडवला म्हणून गुन्हेगार झालो, पण त्यांना बच्चू भाऊनच सांगितले 18 निवेदन दिले. त्या मुख्यमंत्र्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही, तो बहाल झाला. म्हणून मुख्यमंत्री महोदय, तुम्ही जे काही चालवलंय ते कायद्याची खेळवाड करणारे चालवलं आहे. आता अजित सरांनी सांगितलं हे लोकशाही परिवर्तनाचा लढा राहील, जरूर राहील. आंदोलन लोकशाही पद्धतीनं उभं करायचं आणि न्यायालयानं मुस्कान दाबून बंद करायचं, हे आता बच्चू भाऊच्या माध्यमातून रुखलं पाहिजे असं मी या ठिकाणी उपस्थितांना सर्वांना विनंती करतो. आवाहन करणारे माझे सर्व ज्येष्ठ नेते आहेत. मी जास्त काही बोलत नाही, वकील म्हणून मला माझी बाजू मांडणं या ठिकाणी नितांत गरजेची वाटली, पण राहवल्या गेलं नाही. सर्वांचं क्षमस्व मागतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत, भारत माता की. असं म्हणतात, जवानी त्याला दोन माला, मुलाचा त्याला दोन माला. भावांनो, आंदोलनाचे प्रमुख माजी मंत्री, माजी आमदार माननीय बच्चूभाऊ कडू या आंदोलनाला आवर्जून उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र माननीय राजूभाऊ शेट्टी, माजी मंत्री माननीय महादेवराव जानकर साहेब, शेजारच्या जिल्ह्याचे खासदार माननीय अमरभाऊ काळे, परीक्षेला बसून नापास झालेला माननीय सलील देशमुख, या सगळ्यांना मन जोडून ठेवून हसत खेळत ठेवणारे आमचे कराळे सर, या आंदोलनासाठी कालपासून हम साथ साथ आहे म्हणून उपस्थित असलेले वेगवेगळ्या चळवळीचे नेते, प्रहारचे नेते, शेतकरी संघटनेचे नेते, कार्यकर्ते, स्वाभिमानीचे नेते, जानकर साहेबांच्या आरएसटीचे नेते, मच्छीमार समाजाचे नेते, पिंपळ समाजाचे नेते, अपंगाचं काम करणाऱ्या सगळ्या चळवळीचे नेते, उपस्थित सर्व भावांनो, बहिणींनो आणि माझ्या युवक मित्रांनो, लोकशाहीमध्ये जेव्हा लोकांचे अधिकार सहज मार्गाने मिळत नाही, जेव्हा नागरिकांना सविनय कायदेभंग करावा लागतो, जो आम्ही रस्ता अडवायचा कायदा कालपासून मोडला आणि ज्या तऱ्हेचं